या ठिकाणी अरविंद सावंत सुद्धा आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात अंबादास दानवे नंतर आपण बघतोय बड्या नेत्यांची एक लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ही आता या नेत्यांचा जो ताफा आहे तो मंत्रालयाच्या दिशेने निघेल। 25 मिनिटं नक्की या बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। यामध्ये खरं तर निवडणूक आयोगावरती अनेक मुद्दे असतील, अनेक आरोप आहेत ते करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मतचोरी आहे, मतदार याद्यांतील घोळ आहे, निवडणुकीमधील पारदर्शकपणा असेल, निवडणुकीसाठी जी तयारी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जी झाली यामध्ये अनेक त्रुटी होत्या। निवडणूक मतदान करतानाचा घोळ असेल, मतदानाची आकडेवारी असेल, मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीमध्ये येणारी आकडेवारीमधला तफावत असेल, या सर्व गोष्टींचा उहापोहा जो आहे ते या बैठकीत झालेला आणि या बैठकीनंतर हे सर्व नेते बाहेर पडलेले आहेत। जवळपास महत्त्वाचे मुद्दे यामध्ये खरं तर अनेक आहेत, पण मतदार याद्यांमधील मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मत नोंदणी असेल किंवा एकाच नावाचे मतदार हे आणि एका घरामध्ये जवळपास 200 मतदार हे आपण सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून दिलं होतं। एकाच घरातील मतदारांची संख्या सुद्धा दाखवून दिली होती। यावरती कटाक्षाने आज नजर टाकण्यात आलेली आणि हे निवेदन जे आहे ते निवेदन राज्य निवडणूक आयुक्तांना देण्यात येणार आहे। त्या राज्य निवडणूक आयुक्तांची सुद्धा एक बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर द्यायचं याची सर्व तयारी त्यांनी सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना समाधानकारक उत्तरं मिळतात का आणि एकूण येऊ घातलेल्या निवडणूक या पारदर्शक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी एकूणच या सगळ्या घडामोडींनंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं खऱ्या अर्थानं सूप वाचलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये स्वप्नील। कारण दिवाळी तर आता अगदी तोंडावर आलेली आहे, पण दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाचू लागतील। स्वप्नील लागवी निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं पडघम हे येत्या 2 महिन्यात लागणार आहे। ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की या जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत निवडणुका या आटपून घ्याव्यात आणि निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तरच या निवडणुका घ्याव्या, अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत। मात्र सध्या आपण बघतोय शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयाकडे निघालेलं आहे। मुख्य नेते हे निवडणूक आयुक्तांची भेट घेतील आणि बाकीचे जे नेते आहेत ते थेट वायबी चव्हाण सेंटर येथे जी पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेच्या स्थळी जात आहेत। मात्र सध्या एकाच गाडीमधून अनेक नेते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जी महत्त्वाची बैठक आज होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या दालनामध्ये। आता तुम्ही उल्लेख केला एकाच कारमधून अनेक नेते प्रवास करताना दिसतात। ठाकरे बंधूंसंदर्भात काय अपडेट आहे? नक्कीच ठाकरे बंधू हे राज ठाकरे यांच्या गाडीतून गेले असल्याची माहिती आहे। मात्र सध्या शरद पवार यांचे ही गाडी आपण पाहतोय। शरद पवारांच्या गाडीमध्ये शशिकांत शिंदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक वेळेची बचत करण्यासाठी आणि या ट्रॅफिकमधून खरं तर लवकरात लवकर पोहोचता यावं यासाठी सर्व नेत्यांनी एकाच गाडीमध्ये जाण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे। यासाठी खरं तर नेते निघालेले आहेत। मंत्रालयाच्या दालनाकडे हे नेत्यांची सर्व नेत्यांची जी आगेकूच आहे ती झालेली आहे। मंत्रालयापर्यंत हा ताफा जो आहे तो पोहोचल्याचं पाहायला मिळतोय। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी भेट होऊन हे जे सर्व नेते आहेत ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील, कोणकोणते मुद्दे मांडण्यात येतील हे फार महत्त्वाचं आहे। आणि आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये खरं तर 12:15 वाजता जी बैठक होणार होती ती पुढच्या 5 मिनिटांमध्ये 12:45 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगासमोर ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे मांडले जातात, ही बैठक किती वेळ चालते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी या बैठकीनंतर साधारणतः किती वाजता पत्रकार परिषद होईल या सगळ्याविषयी काही अंदाज? सध्या पत्रकार परिषदेची नियोजित वेळ ही 1:30 वाजताची आहे। 1:30 वाजता वायबी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद होणार आहे। मात्र 12:45चा जवळपास ही निवडणूक आयोगाच्या दालनामध्ये जास्त वेळ चालली तर कुठेतरी पत्रकार परिषदेची वेळ सुद्धा पुढे जाण्याची शक्यता आहे। जर ही बैठक उशिरा संपली तर पत्रकार परिषद सुद्धा 2-2:15 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र लवकरात लवकर जर निवेदन देऊन हे शिष्टमंडळ बाहेर पडलं तर नियोजित वेळेनुसार 1:30 वाजता ही बैठक आहे। अगदी स्वप्नील, पण या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच कारमधून प्रवास केलेला आहे। एकाच कारमधून प्रवास करत ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आता ही कार मंत्रालयाच्या समोर दाखल झालेली आहे। इथंच मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या NX इमारतीमध्ये 6व्या मजल्यावर चोकलिंगम यांचं कार्यालय, ज्या कार्यालयात हे शिष्टमंडळ दाखल होईल आणि ही भेट होणार आहे।
ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, त्यामुळे व्हिज्युअल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता काहीचे अडथळे येतात, अडचणी येत आहेत, पण आपण ही दृश्य दाखवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।